तूही रे माझा मितवा मालिका इंटरेस्टिंग होत चालले. आपण तर भयंकर प्रोमो पाहिलाय की ईश्वरीला गुंडांनी मारलंय. पण याच ईश्वरीला गुंडांनी जरी मारलं असलं तरी या ईश्वरीला मारण्याच्या आधी तिच्याकडे इतकं मोठं सत्य दडलेलं होतं की त्याचमुळे तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. पण पण आता स्वतःच्या जीवावरती खेळत ईश्वरीने कोणत्याही प्रकारे ते आपल्याकडचे पुरावे त्या लोकांना न देता सुखरूपपणे आपल्याकडे कसे ठेवले आणि ज्या वेळेला ते पुरावे अर्णवच्या समोर आणले त्यावेळेला खऱ्या अर्थाने भूतकाळाचा असा काही महाभयंकर उलगडा झालाय. जे सत्य आपल्याला सुद्धा माहिती नाही ते सत्य या प्रकरणामुळे समोर आलेलं आहे. आणि त्या मागचा हेतू पण नक्की काय घडलंय सविस्तर प्रेक्षकांनो इकडे आता वल्लरीने सांगितलेलं आहे. हे बघा, तुम्हाला मी जे पैसे कबूल केलेत 50 लाख रुपये ते तर देईन, त्याच्यावरती अजून 20 लाख देईन. तुम्ही एक काम करायचं आहे, या मुलीचा काटा काढा. कारण मला या घरामधून पैसे काढण्यासाठी किंवा आता करण्यासाठी जर कुणी आता कारणीभूत ठरत असेल किंवा अडथळा ठरत असेल तर ती फक्त आणि फक्त ईश्वरी आहे. महाचालू आहे, माझ्यावरती वॉचेस ठेवून असते आणि म्हणूनच आता काहीही झालं ना तरी सुद्धा तिच्यावरती तिला या माझ्या ह्याच्यातनं काढलत ना काटा बाजूला तर आता सगळं आपलं सोपं होऊन जाईल. असं म्हटल्यावरती मग आता ते सांगतात, बोल डिटेल सांग, तिचे फोन नंबर दे आणि तिचा हे दे, फोटो दे. झालं, एका झटक्यात काम करतो, हाय काय आणि नाही काय. यावरती ती म्हणते लगेच होईल काम. तो सांगतो 0 मिनिटामध्ये. लगेचच आता इकडे काका फोन लावतात. फोन लावून आता इकडे एक फोटो पाठवलाय, या बाईला संपवायचा आहे आणि तिच्याकडे कोणत्याही प्रकारे काही पुरावा ह्याला पाहिजे नाही की हे सगळं आपण केलंय म्हणून आणि तिला संपवून टाकायचं आहे. आणि त्याच वेळेला मग आता लगेचच तो सांगायला लागतो, हो ठीक आहे. तोपर्यंत आता इकडे अर्णव सांगतो, हे बघा, आपण आता धुमाळांना माहिती दिली ना, त्यांना पैशाची ऑफर दिलेली आहे, त्यांना प्रोटेक्शन पण देऊ असं पण सांगितलंय. त्यामुळे चिंता करू नका, ज्या वेळेला सत्य समजेल तेव्हा समजेल, पण तोपर्यंत स्वतःला त्रास करून घेऊ नका. ईश्वरी सांगते, नाही, जोपर्यंत हे सगळं एकदा समजत नाहीये ना, मला या सगळ्यामध्ये चैन पडणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मला आता माझ्या आईला तर निर्दोष सिद्ध करायचं आहे, तुमच्या आईला न्याय पण मिळवून द्यायचा आहे आणि आपल्या नात्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. तिचं हे शेवटचं वाक्य आता इकडे अर्णवला खूपच भावतं. तोचपर्यंत ईश्वरीला आता श्रीकांत धुमाळ यांचा कॉल येतो आणि ते सांगायला लागतात, मी आता मन ठेवलेलं आहे, मी तुम्हाला सगळं सत्य सांगेन. हां, पण पैशासाठी नाही, तर आता माझ्या इमानासाठी. तुम्ही जे काही बोललात ना त्यामुळे माझं इमान जागं झाले आणि काहीही झालं ना तरी सुद्धा मी तुम्हाला पुरावे द्यायला तयार आहे की हे सगळं कुणी मला करायला सांगितलं होतं. इतकंच नाहीये, तर आत्ता माझ्या जीवाला पण धोका आहे, ते सुद्धा तुम्ही प्रोटेक्शन द्या. अर्णव म्हणतो, काळजी करू नका, मला हे सगळं सत्य समजलं ना, मी तुमचं आयुष्यभर ऋणी राहीन. त्यावरती धुमाळ म्हणतात, ठीक आहे, मी तुम्हाला एका ठिकाणी सांगतोय, त्या ठिकाणी येऊन मला भेटा, मी 100% तुम्हाला पुरावा देईन. धुमाळ आता सगळे पुरावे घेऊन त्या ठिकाणी जायला निघालेले आहेत. पण आता ईश्वरीला हे माहित नाहीये की काकूने तिच्या मरणासाठी खूप मोठं कारस्थान रचलंय आणि त्यानंतर ते आता ईश्वरीला लोकेशन पाठवत आहेत आणि त्यानंतर ईश्वरीला अर्णव सांगतोय, तू एकटी जाऊ नको, मी सुद्धा तुझ्यासोबत येणार आहे. लगेचच काका आता सांगायला लागतात, हे बघा, आत्ता घरी गेल्यावर ती मुलगी एकटीच बाहेर पडेल असं बघा. कारण काही झालं तरी सुद्धा त्या मुलीला जर का संपवायचं असेल ना तर आपल्याला तिला एकटीला गाठायला लागेल. जर तिच्यासोबत तिचा नवरा किंवा आता कुणी असेल तर तिला मारणं कठीण होईल. यावरती ती सांगते, त्याची काळजी करू नका, माझ्याकडे एक असा हुकमाचा एक आहे ना की जो चालवला की प्रत्येक वेळेला तो आता म्हणजे अर्णव आहे ना, तो तिकडे पळत जाईल. ती म्हणजे त्याची बहीण. मी आता त्याला अंजलीकडे अशा पद्धतीने पाठवते ना की तुम्ही चिंताच करू नका, काहीही झालं तरी तो पुन्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये तिच्यासोबत जाणार नाही, तो फक्त आणि फक्त जाईल आपल्या बहिणीकडे. असं म्हटल्यावर मग आता ते सांगतात, ठीक आहे, मग त्या मुलीच्या खबरबात ती कुठे जाणार आहे, काय करणार आहे हे मला कळवा, म्हणजे ताबडतोब मी आता माझ्या आता माणसांना पाठवतो. असं प्लॅनिंग ठरतं आणि त्यानंतर मग आता वल्लरी घरी येते. घरी आल्यावरती तिच्या खबऱ्यांकडून तिला आता समजलेलं आहे की आता ईश्वरी धुमाळांना भेटायला चाललेली आहे आणि मग मात्र ती घाबरते. म्हणजे ह्या ईश्वरीला जरा गप्प बसता येतच नाहीये का? प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी करायलाच पाहिजे का? म्हणजे आत्ता काय, आत्ता तर ही त्याला भेटायला जाणार, बरं झालं मी हिची सुपारीच देऊन आले. ती त्याला भेटायला जाण्याच्या आधीच मुद्दामच आता इकडे तिला संपवून टाकते आणि त्यानंतर मग आता वल्लरीचं प्लॅनिंग सुरू होतं. वल्लरी आता लगेचच फोन करून त्या गुंडांना ज्या ठिकाणी ईश्वरी जाणार आहे
त्या धुमाळांना भेटायला तिथला ॲड्रेस देते आणि ती त्या माणसाला भेटायच्या आधीच तिला आता संपवा, तिच्याकडे काहीही राहिलं नाही पाहिजे, पुरावा वगैरे असं सांगायला लागते. ती घाबरले आणि आता जे काम सावकाश होऊन चालणार असतं ते पटकन व्हायला पाहिजे असं ती सांगते. पण त्याच वेळेला तिला कळतं की आता अर्णव तिच्या सोबत चाललेला आहे आणि मग आपलं प्लॅन कसं होणार. अर्णव जर का सोबत चालला असेल तर मुळातच आता इकडे अर्णव तिला वाचवणार हे तिला माहिती असतं आणि म्हणूनच मग आता ती लगेचच अर्णवला सांगते, अर्णव, अरे अंजलीचा फोन आला होता, काहीच कळत नाहीये, तिची तब्येत बिघडलेली आहे आणि आता कुणाची मदत पण घ्यायला तयार नाहीये, आपल्याकडून मदत नको म्हणते, काय करायचं. त्यावरती ईश्वरी म्हणायला लागते, सर एक काम करा, तुम्ही ताईंकडे जा बरं, मी माझी माझी एकटी जाते. यावरती मग आता तो सांगायला लागतो, अजिबात नाही, तू कुठेही एकटी जाणार नाहीयेस, मी तुझ्या सोबत येणार आहे, काही झालं तरी सुद्धा. यावरती ती म्हणते, सध्या तरी आता इकडे म्हणजे तिकडे जाणं सुद्धा गरजेचं आहे. असं म्हटल्यावर ती मग लगेचच सांगायला लागते तो की हे बघा, मी जाऊन येतो आधी, ताई काय म्हणते ते बघतो आणि त्यानंतर मग आता मी नंतर आपण दोघं सोबत जाऊ. असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगायला लागते, सर पण नको, मी जाऊन येते. पण अर्णव तिला सांगतो की नाही, मी आल्याशिवाय जायचं नाहीये. पण ईश्वरीला काही दम निघत नाहीये. ईश्वरी तिकडून आता निघालेली आहे. प्रेक्षकांनो, ईश्वरी निघाले पण इथे थोडंसं टायमिंगचं मिसमॅच झालेलं आहे. म्हणजे ऑलरेडी ईश्वरी धुमाळांना भेटले, धुमाळांना भेटून तिच्या हातामध्ये पेपर लागलेत आणि त्यानंतर मग पुढचा डाव झालेला आहे. म्हणजे खरं बघायला गेलं तर तिच्याकडे आता पर्समध्ये अशी काही माहिती आहे की ज्या माहितीच्या आधारे ती आता टोटली सगळ्यांना अडकवू शकत आहे. पण त्याच वेळेला ती तिकडून बाहेर पडले. अर्णव नको नको म्हणत असताना तिचं तिकडे जाणं तिच्या जीवावरती बेतेल याची तिला बिलकुल कल्पना नाहीये. पण आता हे सगळं जे काही घडतंय ते आता काकूने घडवून आणलेलं आहे याची तिला कल्पना आले. कारण आता या सगळ्यामध्ये जे पुरावे सापडले त्याच्यानंतर खरा गुन्हेगार तिला कळालाय. ती आता विचार करते, म्हणजे मला हे पुरावे माझ्या हातात लागलेत म्हणून मला मारण्याचा प्रयत्न होतोय का? नाही. मग काहीही झालं, माझा जीव गेला तरी बेहत्तर, मी हे पुरावे अर्णव सरांच्या पर्यंत पोहोचवणार म्हणजे पोहोचवणार. त्यानंतर ती अर्णवला कॉल करते आहे, काही महत्त्वाचे व्हिडिओ त्याला पाठवते, पण तेवढ्यातच मागून तिच्यावरती वार झालेला आहे आणि ती खाली कोसळलेली आहे. अर्णव तिकडे पोहोचलाय कारण त्याला कळलंय की आपण ज्या वेळेला ताईकडे गेलोय तोपर्यंत आता इकडे ईश्वरीवरती हल्ला झाला, म्हणजे ईश्वरी एकटीच तिकडे गेलेली आहे हे समजल्या कारणाने तो आता हातातलं काम टाकून तिकडे गेलेला आहे आणि समोरचं दृश्य बघून त्याला धक्का बसलाय. आता इकडे तो गुंडांना मारणार, पण त्याच वेळेला ईश्वरीची अवस्था बघून तो धावत पळत तिच्याकडे आलाय. ईश्वरी ईश्वरी असं म्हणत तिला आता हॉस्पिटलमध्ये नेतोय. पण ईश्वरी त्याला सांगण्याचा प्रयत्न करते, काही वर्षापूर्वी जो काही प्रकार घडला होता त्या प्रकाराचं सत्य त्यावरती अर्णव म्हणतोय, मला सत्य नाही जाणून घ्यायचंय, मला फक्त तू माझ्या आयुष्यात पाहिजेत, सत्याचं काय करू ते सत्य नको, तू फक्त माझ्या आयुष्यात राहा. पण आता ईश्वरी मोबाईल मोबाईल असं त्याला सांगायचा प्रयत्न करते. अर्णव तिचं काही ऐकायला मागत नाही. त्याला सध्या ना कोणते पुरावे पाहिजेत, ना कोणतं त्याला स्पष्टीकरण पाहिजे, त्याला फक्त ईश्वरी आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग आता तो तिला घेऊन जातोय. काहीही झालं तरी मला तिला वाचवायचं आहे, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाहीये असं म्हणत तो तिला घेऊन चाललेला आहे. प्रेक्षकांनो, आता इकडे लगेचच तिला घेऊन ज्या तो निघतोय इकडे तोपर्यंत ईश्वरीने पुरावे पोलिसांकडे सुद्धा पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यानंतर मग आता ईश्वरी सगळे पुरावे अर्णवला दाखवते आणि या सगळ्यामधून भूतकाळाचं सत्य आता समोर आलंय. मुळातच आता इकडे म्हणजे रमाकांत राजेशिर्के यांना बदनाम करण्याचा प्लॅन वल्लरीचा होता. त्याच्यामध्ये आता वल्लरीचा तर हेतू होताच, पण आता सगळी प्रॉपर्टी हडप करण्याचा हेतू होता तो म्हणजे अर्णवच्या काकांचा. हे सगळं सत्य ईश्वरीला श्रीकांतने पुराव्यासकट दिल्यामुळे ईश्वरीवरती हल्ला झाला हे पण आता सत्य समजलेलं आहे. आणि त्यानंतर ती सांगते की वल्लरी मामी या सगळ्याच्या मास्टर माइंड आहेत. बरं, इतकंच नाहीये तर तुमचे काका तिचे साथीदार आहेत. आत्ता मला मारण्याचा डाव पण त्या दोघांचाच होता आणि त्यानंतर तुम्हाला सुद्धा मारण्यासाठी कमी करणार नाहीत. काहीही करून आता इकडे यांच्यापासून, यांच्या तावडीतून आपल्याला आपले हे सगळं कुटुंब सोडवायलाच पाहिजे. मग काय, अर्णवला इतका राग आलाय आणि चिडलेला अर्णव आता तडक पोलिसांकडे गेलाय. ऑलरेडी पोलिसांकडे पुरावे पाठवण्यात आलेले आहेत आणि याच कारणासाठी आता पोलीस अलर्ट झालेले आहेत. आणि त्यानंतर मग आता इकडे सगळ्यांचे धाबे दणाणलेत. ज्या वेळेला इकडे अर्णव पोलिसांना घेऊन तिकडे गेलेला आहे, काका आणि
इकडे मामीला पकडण्यासाठी प्रेक्षकांनो फायनली मामी तर ताब्यात आले, पण काका मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरलाय. आता मामीला तर अटक झाली, आता काकांना कधी होणार? येणाऱ्या भागामध्ये अनेक गोष्टी घडणार आहेत. मालिका खूपच इंटरेस्टिंग वळणावरती आहे. असेच एपिसोड जाणून घेण्यासाठी चॅनल सोबत सबस्क्राईब करा.